येशू ख्रिस्ताच्या नामात मी आपणा सर्वांच्या या मिडवीक भक्तीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। आज 5 जून 2020 शुक्रवार। खरोखर आपण देवबापाला धन्यवाद देऊ की या सायंकाळच्या समय त्यांनी आम्हाला त्याच्या या भक्तीसाठी उपस्थित केलेला आहे। आपण खरोखर आजचा दिवस आनंदाचा आहे की मंडळी म्हणून आपण रविवारी आणि शुक्रवारी आपण भेटतो आणि देवबापाच्या वचनाची सेवा आपण करत आहोत। त्याच्या नावाचं अभिवादन आपण करतो आणि खरोखर आपण त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातो। आज मी खरोखर परमेश्वराला धन्यवाद देतो की त्याची वचनाची सेवा करण्यासाठी त्यांनी मला उभं केलेलं आहे आणि त्यांनी जे विचार दिलेले आहेत ते आपणा समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्याच प्रकारे मी आपल्या मंडळीचे पालक साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली की मी वचनाची सेवा करावी। आपण थोडा वेळ शांत राहूया आणि आपल्या आजच्या या मिडवीक भक्तीला प्रारंभ करूया। आपण थोडा वेळ शांत होऊन प्रार्थनेमध्ये जाऊया। त्यानंतर प्रार्थनेनंतर आपण प्रभूची प्रार्थना करूया। आपण प्रार्थना करूया। राजांच्या राजा थोर गौरवी आमच्या महान देव बाप्पा, तुला धन्यवाद देतो या सुंदरशा सायंकाळी, या सुंदरशा दिवशी प्रभूजी। पुन्हा एक वार तू आम्हा पामरांना, आपल्या भक्तांना प्रभूजी तुझ्या चरणाकडे तू घेऊन आलेला आहेस आणि ही सुंदरशी वेळ तुझ्या समागमात घालवण्यासाठी देवबापा तू आम्हाला उपस्थित केलेला आहेस। या सायंकाळच्या समय प्रभूजी आम्ही प्रत्येकाचा ताबा तुझ्या हाती देत आहे। जे वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हापर्यंत पोहोचवत आहे प्रभूजी, त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की हे वचन आम्हाला समजू दे प्रभूजी आणि त्या प्रकारे चालण्यास तू आम्हाला सहायता कर, मदत कर प्रभूजी। आम्ही तुला धन्यवाद देतो की आमच्या मंडळीला तू सांभाळलेला आहेस। प्रत्येक रोगापासून, प्रत्येक आजारापासून तू आमचा सांभाळ केलेला आहेस, आमचा बचाव केलेला आहेस। आणि प्रभूजी आम्हा भक्तांद्वारे, तुझ्या लेकरांद्वारे तुझी जी भक्ती प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक रविवारी प्रभूजी तू आमच्याकडनं करून घेत आहेस, हे तुला मान्य आहे प्रभूजी। तुझा गौरव करण्याकरता प्रभूजी तू प्रत्येकाला उभं करत आहेस, समजण्यासाठी चांगलं मन दिलेलं आहेस, ऐकण्यासाठी चांगले कान दिलेलं आहेस आणि मोबाईलचा चांगला उपयोग ऑनलाईनच्या भक्तीद्वारे प्रभूजी तू आमच्याकडून करून घेत आहेस। प्रभूजी आजच्या ह्या दिवसाकरता पुन्हा एकदा आम्ही तुला आभार मानतो की पुन्हा एक वार या ऑनलाईन भक्तीद्वारे प्रभूजी तुझं वचनाचा प्रसार करत असताना मंडळी म्हणून तो आमचा स्वीकार कर आणि प्रत्येक गोष्टी तुझ्या योजनेनुसार तू पूर्ण कर। मी आमच्या मंडळीचे पालक साहेब, त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियासाठी, आमची मंडळी, आमची पास्टेट कमिटी, या सर्वांसाठी देवबापा तुला उपकार स्तुती करतो की मंडळीद्वारे विविध चांगल्या गोष्टी, चांगल्या योजना होत आहेत प्रभूजी, तुझं कार्य वाढत आहे। विशेष करून महिला मंडळ, MYF, सोशल कन्सर्न कमिटी आणि इतर जे कमिटी प्रभूजी ते तुझ्या सेवेमध्ये आहेत, जे तत्पर आहेत प्रभूजी, मंडळी म्हणून देवबापा तुझी सेवा करत आहेत, गोरगरिबांना मदत करत आहे प्रभूजी, ते तू स्वीकार केलेली आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो। इथून पुढचे पूर्ण भक्ती देवबापा आम्ही तुझ्या हाती सोपवतो। ही लहान विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात मागतो, म्हणून तू ऐक, आमेन। आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करूया। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास पश्चाताप नकोस, तर आम्हास वाटेपासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन। देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत ऐकणार आहोत। आपण त्या गीतासाठी तयार होऊया आणि एक सुंदरसं गीत आपल्या समोर सादर होत आहे। ईश प्रेमुक्ती असे, तेरे दृष्टी पुष्टियाची दृष्टी जगी हो सके, दृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची आम्हा सुरू
आजच्या भक्तीसाठी आजच्या वर्णनाकरता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे मत्तेय शुभवर्तमान याचा 27वा अध्याय वचन 57 ते 60. मी आपणासाठी वाचतो. येशूची उत्तरक्रिया. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाई येथील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याची आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले. एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. आजच्या मननाकरता जो विषय मी निवडलेला आहे तो वधस्तंभ. त्याच प्रकारे अरिमथाई येथील योसेफ याबद्दल आपण ऐकणार आहोत. त्याच्याद्वारे अद्भुतरित्या परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतो आणि तो आपला उपयोग त्याच्या कार्यासाठी तो कसा करून घेतो हे आज हा विचार मी आज आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. वधस्तंभ हे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्याचा उपयोग परमेश्वराने त्या वधस्तंभाचा उपयोग विभिन्न लोकांद्वारे त्यांनी केलेला आहे. आणि त्यामध्ये एक आहे अरिमथाई येथील योसेफ. कोण आहे हा योसेफ? योसेफ हा अरिमथाई येथील योसेफ याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चारही सुरुवातीचे जे शुभवर्तमान आहेत त्याबद्दल ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आपण ह्याच्याबद्दलची जी माहिती आहे ते आपण वाचू शकतो. मत्तेय शुभवर्तमान याचा 27वा अध्याय वचन 57 ते 60. त्याच प्रकारे मार्क शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 42 ते 47. त्यानंतर लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय वचन 50 ते 53 आणि योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 38 ते 42. या चारही शुभवर्तमानामध्ये अरिमथाई योसेफ हा येशूची उत्तरक्रिया करत आहे हे आपण वाचतो. आणि मला असं वाटतं की बहुतांश चर्चेसमध्ये याविषयी पुनरुत्थानाच्या नंतरच्या रविवारमध्ये किंवा उत्तम शुक्रवाराच्या भक्तीमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या भक्तीमध्ये याबद्दल चांगलाच प्रसार झाला असावा आणि होत आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतील याचा आपण आज अभ्यास करूया. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की अरिमथाई येथील जो योसेफ आहे हा कोण आहे, हा व्यक्ती कोण आहे ह्याच्याबद्दल जास्ती माहिती दिलेली नाही पवित्र शास्त्रात. फक्त त्याने येशूची उत्तरक्रिया केली. उत्तरक्रियाचा त्यांनी सर्व ती विधी त्यांनी पाळली, सांभाळली. त्याबद्दलचा हा अरिमथाईकर योसेफ आहे. हा एक यहुदी मनुष्य आहे जो ज्ञानी आहे, ज्याला नियमशास्त्र माहित आहे. मार्क शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 43वाचा जो सेकंड पार्ट आहे वचनाचा ते आम्हाला सांगतं की तो त्या न्यायसभेचा एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. पिलाताच्या न्यायसभेचा तो एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. जरी तो न्यायसभेमध्ये सदस्य होता तरी तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. त्याच प्रकारे मत्तेय शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि वचन 57 त्यामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की तो एक धनवान मनुष्य होता. त्याच प्रकारे तो लूक शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 50वा वचन तो एक सज्जन व नीतिमान व्यक्ती होता. हा अरिमथाई एक धनवान मनुष्य होता. तो न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता. देवाची राज्याची तो वाट पाहत होता. तो सज्जन व नीतिमान होता. तो धनवान होता. आणि मत्तेय आणि योहान ह्या शुभवर्तमानामध्ये आपल्यास हे समजते की तिथं त्यांनी सांगितलेलं आहे की तो येशूचा शिष्य होता. तो येशूचा गुप्त शिष्य होता. तो शिष्य होता आणि गुप्त शिष्य होता. गुप्त म्हणजे काय? गुप्त शिष्य का होता तो? जसं आपण वचनामध्ये वाचलं की तो एक यहुदी व्यक्ती होता. यहुदी वंशातील तो एक व्यक्ती होता. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं यहुदी म्हणजे कोण? यहुदी म्हणजे ज्यांना नियमशास्त्र
पूर्णपणे अवगत आहे, त्यांना नियमशास्त्र पूर्णपणे माहिती आहे. आणि जिथं जिथं लोक नियम पाळण्यास चुकतात तिथं हे लोक त्यांच्यावर बोट दाखवतात, त्यांना ते त्यांच्या चुका ते दाखवतात. असे हे यहुदी लोक होते आणि ते त्याच वेळेस येशू ख्रिस्ताच्या विरोधातले पण होते. तरीही एवढं असून सुद्धाही यहुदी असतानाही तो येशूचा गुप्त शिष्य का होता? तो येशूचा ऍडमायरर होता. तो येशूचे सर्व शिकवण तो ऐकत असे, परंतु त्याने उघडपणे कधीही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. त्यांनी कधीही यहुदी लोकांमध्ये येशू ख्रिस्ताचं नाव सुद्धा घेतलेलं नाही. जर आपण वचन वाचलं तर तिथं लिहिलेलं आहे की यहुद्यांच्या अरिमथाई नगराचा तो रहिवासी होता. याचाच अर्थ काय? तो यहुदी लोकांच्या समवेत राहत होता, यहुदी लोकांसमवेत तो काम करत होता. यहुदी लोकांच्या न्यायसभेमध्ये त्याचं एक व्यक्तिमत्व होतं, त्याचं एक स्थान होतं, ते एक प्रतिष्ठित स्थान होतं. आणि असा मोठा व्यक्ती, असा धनवान व्यक्ती, असा सज्जन व्यक्ती येशू ख्रिस्ताचा गुप्त शिष्य होता. गुप्त शिष्य का होता? कारण तो या लोकांना घाबरायचा, तो ह्या लोकांना भीत असे, त्या लोकांच्या समोर जात नसे आणि समोर गेल्यावर तो येशू ख्रिस्ताला तो उघडपणे त्याचा प्रसार करत नव्हता. यहुदी असला तरी वचन आम्हाला सांगतं की तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. याचाच अर्थ तो येशू ख्रिस्ताला जवळून ऍडमायर करत होता, त्याची शिकवण त्याला आवडत असे. त्याचप्रमाणे आपण बघतो की ज्या वेळेस आपण हे चारही शुभवर्तमानामधले वचन जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस असं आपल्या लक्षात येतं की हा योसेफ पिलाताकडे जाऊन येशूचे शरीराची मागणी करतो, जेणेकरून तो त्याची सन्मानपूर्वक येशू ख्रिस्ताची उत्तरक्रिया त्यांनी करावी. हा एवढा घाबरणारा योसेफ जो कधीही कोणापुढेही येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं नाही, परंतु त्याने येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरच्या ज्या बलिदानानंतर त्यांनी पिलाताकडे जाऊन येशू ख्रिस्ताचे शरीर त्यांनी मागितलेले आहे. आणि ह्या विषयीचा हा सर्व विचार मांडण्याचा मी आज तुमच्या समोर प्रयत्न करत आहे. जो व्यक्ती यहुदी होता, जो येशू ख्रिस्ताला मानत होता, परंतु उघडपणे त्यांनी कधीच येशू ख्रिस्ताचा प्रचार केला नाही, परंतु वधस्तंभावर खेळलेल्या येशू ख्रिस्ताला त्याचं शरीर त्यांनी घेऊन पिलाताकडे परवानगी मागितली. असं का बरं? जो भिनारा व्यक्ती होता त्यांनी नंतर धैर्याने कसं काय येशू ख्रिस्ताचं शरीर पिलाताकडे मागितलं, तो यहुदी असताना सुद्धाही. तर ह्या विषयीचा आजचा उपदेश किंवा आजचा हा जो विचार मी आपणासमोर मांडत आहे. येशू ख्रिस्ताने खूप मोठे मोठे कार्य केलेले आहेत, त्यांनी खूप मोठे चमत्कार केलेले आहेत, त्यांनी मृताला जिवंत केलेलं आहे, त्यांनी देवाच्या परमेश्वराच्या राज्याची घोषणा केलेली आहे. आणि प्रत्येक वचन आम्हाला सांगत आहे की येशू ख्रिस्ताने खूप मोठं कार्य करत आहे. त्याच्या मागे खूप मोठा जनसमुदाय असायचा, त्याच्या मागे त्याचे शिष्य असायचे. परंतु कुठेही या वचनांमध्ये अरिमथाई योसेफाचं नाव कुठेच नव्हतं, कुठेच नाहीये. त्याचा उल्लेख या गोष्टी व्यतिरिक्त, उत्तरक्रियेच्या व्यतिरिक्त कुठेच नव्हतं. ह्याचाच अर्थ तो लपून भीतीने त्याचे संदेश ऐकायचा आणि त्याला हळूहळू तो ऍडमायर करायचा. त्याच्या समोर तो कधीच आला नव्हता, कारण जसं मी तुम्हाला वचनाद्वारे सांगितलेलं आहे की तो एक यहुदी व्यक्ती होता. आणि यहुदी म्हटल्यावर खूप सारे यहुदी लोक येशू ख्रिस्ताच्या विरोधात होते. आणि ते लोक येशू ख्रिस्ताच्या काय विरोधात होते? कारण ते येशू ख्रिस्ताच्या वचनांमध्ये रममान होत नव्हते. कारण येशू ख्रिस्त पुष्कळदा आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने नियम मोडला म्हणण्याच्या ऐवजी नियम पूर्ण केला, परंतु ते यहुदी लोकांच्या लक्षात आलं नव्हतं. आणि म्हणूनच काही त्यांनी येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघतो की जसं मी तुम्हाला आता नमूद केलं की ह्या सर्व गोष्टींमध्ये ज्या वेळेस येशू ख्रिस्त चमत्कार करताना दिसतो, जिथं रोग्यांना बरं करताना दिसलं, तिथं कुठेही योसेफाचा उल्लेख नाहीये. तो हळूहळू किंवा गपचूप भिवून ह्या येशू ख्रिस्ताला तो फॉलो करत असे. का? कारण त्याला भीती होती, त्याला ह्याची भीती होती की तो एक यहुदी होता,
तो ज्या लोकांसमवेत काम करायचा ते सर्वजण यहुदी होते. त्याला भीती वाटत होती की जर मी उघडपणे येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर ते माझ्या जीवनाच्या विरुद्ध जाईल किंवा ते माझ्या विरुद्ध जातील, ते माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध जातील. मला जे प्रतिष्ठित स्थान त्या सभास्थानामध्ये ते माझं स्थान घेतलं जाईल. त्याला भीती होती, त्याला भयंकर अशी भीती होती. त्याच्या जीवाची त्याला भीती होती, त्याच्या कुटुंबाची त्याला भीती होती, त्याच्या प्रतिष्ठेची त्याला भीती होती, त्याला जगण्याची भीती होती. कारण यहुदी लोक फार क्रूर असे लोक तिथं आपण ह्या पवित्र शास्त्रामध्ये आपण बघतो. तर या भीतीपोटी तो कधीही उघडपणे येशू ख्रिस्ताचा त्याने स्वीकार केलेला नाहीये. तर जरी आपण बघतो की लूका सुवर्तमान ह्याचा जो 23वा अध्याय आहे त्यामध्ये आपण बघतो की तो जरी यहुदी असला तरी तो लूका सुवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 51 वचन, त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती. याचा अर्थ काय? तो जरी यहुदी असला तरी त्या यहुदी लोकांच्या तो विचारांना सहमत नव्हता. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला गेतसेमनी बागेत पकडण्यात आलं, त्याच्यावर खोटे आरोप करण्यात आले, त्यावेळेसही तो यहुदी लोकांच्या सहमतीमध्ये नव्हता, त्यांची संमत नव्हती, त्याच्या विचारांमध्ये तो संमत नव्हता. ज्या वेळेस त्याला क्रुसावर टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेस सुद्धाही योसेफ त्यांच्या सहमतीमध्ये नव्हता. का? कारण तो खराखुरा येशू ख्रिस्ताचा ऍडमायरर होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. खरोखर प्रियांनो, आपण आज ह्या विषयी जेव्हा ऐकतो की एवढा जो भित्रा मनुष्य होता, एवढा जो घाबरणारा मनुष्य होता, तो कसं काय धाडसाने उत्तम शुक्रवारचा जो संदेश आहे, जे क्रुसावरती येशू ख्रिस्ताचं बलिदान, त्याच्यानंतर जाऊन पिलाताकडे जाऊन त्याचं शरीर मागतो. का बरं एवढा मोठा भयंकर असं परिवर्तन त्याच्या जीवनामध्ये घडलं? कोणती अशी गोष्ट होती की ज्यामुळं त्याच्या जीवनाचं असं मोठं परिवर्तन झालेलं आहे? आपण बघतो की वधस्तंभावर त्यांनी काय पाहिलेलं आहे? त्यांनी ही हॅज सीन द परफेक्ट वर्क ऑन द क्रॉस वॉज फुलफिल्ड. त्यांनी पाहिलं की त्या क्रूस खांबावरती, त्या वधस्तंभावरती येशूचे, परमेश्वराचे कार्य पूर्ण झालेले त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याद्वारे त्याचं पूर्ण जीवन असं एक बदललेलं आहे. त्यांनी त्या क्रूस खांबावरती जी प्रीती येशू ख्रिस्ताने आम्हाला दाखवलेली आहे ती त्यांनी पाहिलेली आहे. आणि खरोखर या प्रीतीची जी प्रीती आहे त्याबद्दल आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि तो वधस्तंभ आम्हाला काय शिकवत आहे याचं पण आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊया. त्यांनी पाहिलं की ज्या लोकांनी त्याच्या विरुद्ध कट रचला होता, ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध कट रचला होता, ज्यांनी त्याला वधस्तंभी खेळलं होतं, त्या लोकांसाठी येशू ख्रिस्ताने परमेश्वराकडे मध्यस्थी केली, त्यांना क्षमा केली. अशी अभूतपूर्व प्रीतीचा त्यांनी साक्ष त्यांनी तिथे पाहिलेली आहे. खरोखर ज्यावेळेस आपण बघतो की जे लोक आपल्या विरोधात असतात त्यांना आपण खरोखर क्षमा करू शकतो का? परंतु त्यांनी अद्भुतरित्या तिथं पाहिलं की येशू ख्रिस्ताने ज्या लोकांनी त्याचा छळ केलेला आहे, ज्या लोकांनी त्याला मारलेला आहे, ज्याच्यावर थुंकलेला आहे, अशा भयंकर परिस्थितीमध्येही येशू ख्रिस्ताने त्या सर्व लोकांना क्षमा केलेली आहे. आणि हीच गोष्ट त्या अरिमथाई येथील योसेफाने पाहिलेली आहे की किती अभूतपूर्व हा येशू ख्रिस्त आहे, खरोखर हा देवाचा पुत्र आहे आणि ही गोष्ट फक्त देवच करू शकतो. आणि त्यावेळेस त्याचं मनाचं परिवर्तन झालेलं आहे. आणि ती प्रीती जी सामान्य लोकांमध्ये आपल्याला दिसत नाही, ती प्रीती कधीही कोणत्याही मनुष्यामध्ये आपण त्यावेळेस आढळली नव्हती. आणि ती प्रीती त्याने येशू ख्रिस्तामध्ये पाहिली. आणि त्या वधस्तंभाकडे त्यांनी पाहिलं की जे कार्य येशू ख्रिस्ताने त्याच्या वडिलांचं, त्याच्या पित्याचं, परमेश्वराचं कार्य त्या वधस्तंभावर पूर्ण झालेलं त्यांनी पाहिलेलं आहे. एक परफेक्ट वर्क ऑन द क्रॉस वॉज फुलफिल्ड अँड दॅट इज हाऊ ही वॉज चेंज्ड. आणि त्यामुळेच अरिमथा येथील योसेफ हा पूर्णपणे आपल्याला बदललेला दिसतो. त्या वधस्तंभाला त्यांनी पाहिलेला आहे, त्या वधस्तंभावरचा संदेश त्यांनी ऐकलेला आहे, जे 7 शब्द येशू ख्रिस्त बोलला आणि त्या सर्व झाल्यानंतर ज्या गोष्टी ज्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताला सांगितल्या होत्या त्या सर्व पूर्ण झालेल्या जेव्हा त्यांनी पाहिलेला आहे, जी पूर्ण झालेलं कार्य त्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग खरोखर त्याचं जीवन अक्षरशः बदललेलं आहे.
तो येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारा होता. त्याने येशू ख्रिस्ताचे शिक्षण ऐकलं होतं. काय होतं प्रियांनो, की पुष्कळशा ख्रिस्ती कुटुंबामध्ये दुःखद घटना घडतात. कोणी मृत्यूला सामोरे जातं आणि जेव्हा त्याची उत्तरक्रिया किंवा त्याचं आपण त्या मृत शरीराला आपण कब्रस्थानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेस सर्व विधी पूर्ण केल्यानंतर सर्वात शेवटी त्या कबरेजवळ कोण असतं? त्या मृत व्यक्तीचे जे जवळचे नातेवाईक असतात ते किंवा त्याचे खूप जवळचे मित्र ते त्या कबरेजवळ थांबतात. आता त्यांना माहिती आहे की आता हा व्यक्ती पुन्हा कधी आपल्या जीवनात येणार नाही. ते सर्व तोपर्यंत त्या व्यक्तीजवळ आपला टाइम तो स्पेंड करतात की आता पुन्हा मला ह्या व्यक्तीला भेटता येणार नाही, किंवा जो परमेश्वराचं वचन आहे की आपण नंतर भेटू, परंतु जो जगिक त्यांनी तो श्वास सोडलेला आहे, जे जगिक त्यांचं नातं आहे ते तुटलेलं आहे. आपण पाहतो मत्तेय वर्तमान ह्याचा 26 अध्याय आणि 56 वचन मध्ये की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलेलं होतं, ज्या वेळेस गेत्सेमनी बागेमध्ये येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलेलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यावर आरोप करण्यात आले, त्यावेळेस आपण वाचतो मत्तेय वर्तमान 26 अध्याय 56 वचनामध्ये, तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून गेले होते. असं नाही की येशू ख्रिस्ताला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. येशू ख्रिस्ताला ह्या सर्व गोष्टी अवगत होत्या. आपण वाचू शकतो योहान वर्तमान याचा 16 अध्याय आणि वचन 32. त्यामध्ये येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की पहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. त्या वधस्तंभाकडे तुम्ही जर पाहाल तर त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्त एकटाच त्या क्रुसावर तो टांगलेला होता आणि त्याच्या समोर फक्त त्याची आई, त्याचा एक शिष्य आणि 1-2 जणच उपस्थित होते. त्याचे सर्व शिष्य पळून गेलेले होते. भयावह स्थिती होती. त्यावेळेस कोणीही येशू ख्रिस्ता बरोबर चालण्यास नाकारत होता. पेत्राने तर 3 वेळेस येशू ख्रिस्ताला नाकारलं होतं. का? कारण ते घाबरलेले होते. आणि अशा या भयंकर परिस्थितीमध्ये प्रियांनो आपण बघतो की त्या योसेफाने त्या वधस्तंभाला बघून आपलं जीवन परिवर्तन केल्यानंतर त्याने धाडसाने पिलाताकडे जाऊन येशू ख्रिस्ताचे शरीर मागितलेले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या शरीरासाठी त्यांनी पिलाताकडे मागणी केलेली आहे. किती भयंकर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. का? जो योसेफ अगोदर येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायला घाबरत होता, जो येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी घाबरत होता, तो आज कसं काय त्याची परिस्थिती बदलली? एवढ्या भयंकर परिस्थितीमध्ये योसेफाने कसं काय येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे? कसं काय त्याच्यामध्ये ते धैर्य आलं आहे? कारण प्रियांनो, तो क्रूसखांब, तो वधस्तंभ आठवा. त्या वधस्तंभावरच्या सर्व गोष्टी आठवा, ज्या येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जे बलिदान केलेलं आहे. त्यावेळेस येशू ख्रिस्त एकटा होता, फक्त परमेश्वर पिता त्याच्या बरोबर होता आणि काही मोजकेच लोक त्याच्या बरोबर होते. तरीही त्याच्यासोबत चालण्यासाठी योसेफ तयार झाला. त्यांनी ते धैर्य स्वतःमध्ये त्यांनी बनवलं. सिच्युएशन फार भयंकर होती, कठीण होती, की आजूबाजूचे लोक त्याच्यापासून दूर पळत होते की ह्या येशू ख्रिस्ताला आता वधस्तंभावर टाका. ज्या लोकांनी झावळ्याच्या रविवारी त्याची जय घोषणा केली, ज्याला झावळ्याच्या रविवारी लोकांनी त्याला शिंगरावर त्यांना घेऊन गेलं, त्याचा जयघोष केला, त्याच लोकांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्याची घोषणा केली. ते सर्व त्याच्या विरोधात होते. यहुदी लोक त्याला क्रूस खांबावर नेण्यास तयार झाले होते. किती भयंकर सिच्युएशन होती. आणि त्या सिच्युएशन मध्ये योसेफाचा विचार करा, त्यांनी कसं काय हे धाडस बांधलं होतं, कसं काय त्यांनी या सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. आपण बघतो की त्यांनी का बरं त्या वधस्तंभाच्या अगोदर जो घाबरत होता, जो भित्रा होता, तो आता कसं काय त्यांनी धैर्य, प्रापंख्य असे भयंकर विचार त्याच्या समोर आले असतील, जेव्हा तो पिलाताकडे जाऊन येशू ख्रिस्ताचे शरीर मागत आहे. असंख्य विचार त्याच्यामध्ये आले असतील की मी आता कसं काय पिलाताकडे जाऊन येशू ख्रिस्ताचे शरीर मागावे. त्या सभास्थानामध्ये कित्येक यहुदी असतील जे त्याच्यासोबत काम करत होते आणि ते त्याला बघतील, अरे हा तू योसेफ, तू येशू ख्रिस्ताचे शरीर मागत आहे, जो नियमशास्त्र तुला सर्व माहिती आहे, ज्याला सर्व गोष्टी या यहुद्यांच्या कशा असतात ते सर्व माहिती आहे, आणि तुला येशू ख्रिस्ताचं शरीर का हवं आहे? त्यांनी बिलकुल विचार केला नाही की आता माझ्यासोबत काय होणार आहे. कसं काय प्रियांनो, का बरं असं झालं असेल? कसं काय हे घडलं असेल? जो भित्रा मनुष्य होता तो आता कसं काय धैर्यवान झालेला आहे? आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने खूप चमत्कार केलेले. मी वारंवार या गोष्टी तुमच्या समोर आणत आहे की येशू ख्रिस्ताने खूप चमत्कार केलेले आहेत. रोगाने ती बरे केलेलं आहे.
त्यांनी देवाची घोषणा, परमेश्वराच्या राज्याची घोषणा केलेली आहे, परंतु त्या गोष्टी त्याला एवढा प्रभाव पाडू शकल्या नाही जितका त्या वधस्तंभाने त्याच्या जीवनावर प्रभाव पाडलेला आहे. त्या वधस्तंभाद्वारे त्याचं जीवन पूर्णपणे असं बदललेलं आहे. आपण पाहतो 1 कोरिंथ पहिला अध्याय आणि त्याचं 18 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचं सामर्थ्य असा आहे. त्याला तारण प्राप्त झालेलं आहे. त्यांनी वधस्तंभाकडे पाहिलं, त्यांनी विचार केला की किती अद्भुत अशी प्रीती येशू ख्रिस्ताने आम्हा पामरांवर केलेली आहे. त्यांनी आमच्यासाठी मध्यस्थी केलेली आहे की जेणेकरून परमेश्वर आम्हाला आमच्या पापाची क्षमा करावी. त्याला ह्या गोष्टीचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, त्याला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, त्यांनी तो वधस्तंभावरचा संदेश, तो जो पूर्ण झालेला संदेश आहे, त्यांनी तो ऐकलेला आहे, त्यांनी तो पाहिलेला आहे. परमेश्वर येशू ख्रिस्ताची जी प्रीती आहे त्यांनी ती पाहिलेली आहे. तो प्रत्येक वेळेस येशू ख्रिस्ताला फॉलो करत होता, ऍडमायर करत होता, परंतु उघडपणे त्याचा स्वीकार करत नव्हता. परंतु वधस्तंभ ज्या वेळेस त्यांनी पाहिला त्यावेळेस त्याचं जीवन पूर्णपणे बदललेलं आपण पाहतो. ज्यावेळेस त्याच्या जवळ, येशू ख्रिस्ताच्या जवळ कोणी नव्हतं, त्यावेळेस कुठून तरी लांबून किंवा दुरून योसेफ नक्कीच येशू ख्रिस्ताला पाहत असेल. नक्कीच त्याचं लक्ष त्या वधस्तंभाने वेधलेलं असेल. त्याचप्रमाणे पुढे पाऊल आम्हाला सांगत आहे 1 कोरिंथीचा 1 अध्याय आणि 23 वचन, आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. खरोखर प्रियांनो, आपण तो वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो का? ज्या ख्रिस्ताने आम्हावर एवढी प्रीती केली, ज्या ख्रिस्ताने आम्हावर दया केलेली आहे, ज्या ख्रिस्ताने आम्हाला प्रीती हा संदेश सांगितलेला आहे, तो वधस्तंभ आम्ही गाजवतो का? आणि तोच वधस्तंभ गाजवण्याचा प्रयत्न इथं योसेफ करत आहे. येशू ख्रिस्ताचा तो ऍडमायरर होता वधस्तंभाच्या अगोदर, परंतु आता वधस्तंभाच्या नंतर ही वॉज प्रॉपर फॉलोअर ऑफ जीसस. येशू ख्रिस्ताला तो पहिले मानत होता, त्याचे वचन समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आता तो येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची जी शिकवण आहे ते पुढे घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करत आहे. आता उघडपणे प्रियानो, उघडपणे तो येशू ख्रिस्ताची सेवा करण्यास तयार आहे. जो भित्रा होता त्याला धैर्य प्राप्त झालेला आहे. जो घाबरत होता की आता माझा समाज माझा समाज मला काढून टाकेल या गोष्टीतून, मी माझ्या परिवाराचा त्याने आता काहीच विचार केला नाही. तो यहुदी होता प्रियांनो, विचार करा, तो यहुदी होता ज्याला नियमशास्त्र पूर्णपणे पाठ होतं, ज्याला नियमशास्त्रामधला प्रत्येक शब्द ना शब्द पाठ होता. त्याला माहिती होतं की आता मी जर येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे, जर मी आपल्या हाती घेतलं तर माझ्यासोबत काय होणार आहे. आम्हाला नियमशास्त्र काय सांगत आहे. गणना याचा आपण लगेच ताबडतोब आपण ते वचन ऐकूया. गणना याचा 19 अध्याय आणि वचन 11 हे आम्हाला काय सांगत आहे. मी आपल्यासाठी वाचतो. गणना 19 अध्याय आणि वचन 11. एखादा मनुष्याच्या शवाला कोणी शिवलं तर त्याने 7 दिवस अशुद्ध राहावे. त्याला नियमशास्त्र माहित होता. आता जर त्यांनी येशूच्या शरीराला त्यांनी फक्त त्या शवाला शिवलं तर त्याला अशुद्ध राहावं लागेल. त्यावेळेस ह्या गोष्टी फार महत्वाच्या होत्या प्रियांनो. त्यावेळेस या सर्व गोष्टी इतक्या महत्वाच्या होत्या की खरोखर की आपण आता अशुद्ध झालेलो आहोत. 7 दिवस आपण आता समाजामध्ये राहणार नाही आहोत. मी माझ्या परिवारापासून लांब जाणार आहे. या सर्व गोष्टीचा त्यांनी विचार केलेला नाही. जर मी माझ्या समाजातून बाहेर गेलो तर माझा परिवाराचं काय होईल, मी कुठे जाईल, माझ्या मागे माझं कुटुंब आहे, माझं एक प्रतिष्ठित स्थान आहे. आणि या गोष्टींमध्ये तो खरोखर किती भयंकर अशा प्रॉब्लेम मध्ये असेल, परंतु खरोखर त्यांनी तो वधस्तंभावरचा संदेश त्यांनी ऐकलेला आहे प्रियांनो. आणि म्हणूनच तो एवढा त्यांनी धाडस केलेला आहे. त्याला नियमशास्त्र माहित होतं, त्याला सर्व गोष्टी माहित होत्या की आता माझं काय खरं नाही. परंतु ज्याला येशू ख्रिस्ताची प्रीती कळलेली आहे त्याला ह्या गोष्टींचा कधीच त्रास होणार नाही. आपण ते वचन ऐकूया की काय होतंय. रोमकरासपत्र याचा 8 अध्याय आणि त्याचं 35 वचन आपण लक्षपूर्वक ऐकूया. ख्रिस्ताच्या, मी आपल्यासाठी वाचतो रोमकरासपत्र याचा 8 अध्याय आणि 35 वचन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? नाही प्रियांनो. त्याच्यावरती किती भयंकर क्लेश होतं, किती भयंकर संकट होतं, किती भयंकर क्लेशातून तो जात होता की आता त्याचं काही खरं नाही. त्याचं पूर्णपणे जीवन वेगळं झालेलं आहे.
परंतु त्यांनी धाडस केलं का? त्या प्रीतीसाठी. आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढचं वचन आम्हाला सांगतं त्याच अध्यायामधला 37 वचन, उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योग्य या सर्व गोष्टी आपणाला महाविजय ठरवतो. त्याला विश्वास होता की जर मी येशू ख्रिस्ताच्या प्रीतीला त्याचा जर मी अनुभव करत आहे, जर मी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे, जर मी उघडपणे येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे, तर तो महाविजय झालेला आहे. त्याला एक विजय प्राप्त झालेला आहे. त्याला आता बिलकुल तो घाबरलेला नाहीये. तो बिलकुल जी भीती त्याला होती तो आता त्या भीतीमध्ये नाहीये. त्याला आता धैर्य आलेलं आहे. तो त्याला एवढी ताकद आलेली आहे, एवढी शक्ती दिलेली आहे. खरोखर प्रियांनो, येशूच्या प्रीतीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्याच्या तारणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्याला धैर्य प्राप्त झालं. त्या धैर्याने त्या पिलातासमोर, त्या अशा क्रूर पिलातासमोर तो गेलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताचं शरीर त्यांनी त्या उत्तरक्रियेसाठी त्यांनी मागितलेलं आहे. प्रियांनो, खरोखर अशी जी प्रीती आहे त्याच्या प्रीतीमध्ये आपल्याला कोणीच विभक्त करू शकत. आता योसेफाला कसलीही भीती नाही, कारण तो महाविजय ठरलेला आहे. त्याच्या प्रीतीमध्ये, येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये तो आता नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण वाचूया 2 कोरिंथ 5 अध्याय आणि 17 वचन. ते आम्हाला काय सांगत आहे? 2 कोरिंथ 5 अध्याय 5-17. खूपच चांगली गोष्ट इथे लिहिलेली आहे आणि खूप महत्वाची ही गोष्ट आहे, जेणेकरून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करूया. मी तुमच्यासाठी हे वचन वाचतो. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. खरोखर त्याला एक नवे जीवन प्राप्त झालेले. जुनं जीवन, जो भित्रेपणाचा आत्मा त्याच्यामध्ये होता, तो घाबरत होता, येशू ख्रिस्ताला स्वीकारत नव्हता. परंतु आता ज्या वेळेस त्याने तो वधस्तंभ पाहिला, ज्या वेळेस त्याने ती येशू ख्रिस्ताची प्रीती पाहिली, त्यावेळेस त्याचं जीवन बदललेलं आहे. प्रियांनो, त्याला एक नवी, तो काय झालेला आहे? नवी उत्पत्ती झालेला आहे. आणि त्याने ते जुनं ते होऊन गेले. आता तो जुन्या जीवनामध्ये नाहीये. त्याला कसलीच भीती नाहीये, त्याला कसलीच चिंता नाहीये की मला समाजामधून काढून टाकण्यात येईल, मी नियमाप्रमाणे अशुद्ध होईल, अशी कोणतीच त्याला भीती राहिलेली नाही. धाडसाने प्रियांनो, धाडसाने तो पिलाताकडे गेलेला आहे आणि येशू ख्रिस्ताचं शरीर त्यांनी मागून घेतलेलं आहे आणि सन्मानपूर्वक त्यांनी आपल्या येशू ख्रिस्ताची उत्तरक्रिया केलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे? तो धनवान होता, तो सज्जन होता, तो त्या राज्यसभेचा तो प्रतिष्ठित व्यक्ती होता. तरीही एवढा धनवान असतानाही त्यांनी काय केलेलं आहे? स्वतःची कबर त्याने येशू ख्रिस्तासाठी दिलेली आहे. आपण जुन्या करारामध्ये बघतो की अब्राहामाविषयी आपण ऐकतो की त्यांनी जमीन वगैरे काहीच घेतली नाही, विकत घेतली नाही, परंतु अब्राहामाने आपली कबर विकत घेतलेली आहे. आपल्या साऱ्यासाठी, आपल्या पत्नीसाठीही त्यांनी कबर विकत घेतलेली आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे की जुन्या करारामध्ये आपण बघतो त्या कल्चरमध्ये, ज्यूइश कल्चरमध्ये, की कबर विकत घेणं हे खूप मोठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे. आणि ती कबर जी नवीन होती, आपण वचनात वाचतो की ते एका खडकामध्ये त्याला खोदून ती कबर बनवली होती. ती नवीन कोरी होती. त्या नवीन कोरी कबरेमध्ये स्वतःची ती कबर होती. त्या स्वतःच ते कबर त्यांनी येशू ख्रिस्तासाठी दिलेलं आहे. याचा अर्थ काय प्रियांनो? आज आपल्या समाजामध्ये खूप योसेफ आहेत. आपल्या समाजामध्ये असे योसेफ आहे की ज्यांनी आपल्या जुन्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाहीये. आपल्या जुन्या जीवनामध्ये त्यांनी येशू ख्रिस्ताची प्रीतीच ओळखलेली नाहीये. ते येशू ख्रिस्ताला मानतात, ते येशू ख्रिस्ताचे संदेश ऐकतात, ते येशू ख्रिस्ताचे वचन वाचतात, परंतु प्रियांनो, ज्या दिवशी ज्या चमत्कारांनी योसेफ पलटला नाही, त्याचं मन परिवर्तन झालं नाही, ज्या गोष्टींनी त्याचं मन परिवर्तन झालं नाही की येशू ख्रिस्ताने एवढे चमत्कार केले, एवढे लोकांना बरं केलं, त्याच्याविषयी त्याला काहीच चिंता नव्हती. त्याच्यावर त्या गोष्टीमध्ये तो फसला नाही, परंतु त्याने वधस्तंभ पाहिला आणि त्याच्या जीवनाचं परिवर्तन झालं. आज कित्येक योसेफ, हा संदेश खरोखर त्या योसेफापर्यंत पोहोचला पाहिजे की कित्येक योसेफ या समाजामध्ये आहे, ख्रिस्ती लोक की उघडपणे आज प्रभू येशू ख्रिस्ताला जाहीर करू शकत नाहीये. कित्येक ख्रिस्ती लोक मोठ्या मोठ्या पदावर आहेत, कित्येक ख्रिस्ती लोक मोठमोठ्या जागी त्यांना स्थान आहे, परंतु बघा प्रियांनो, हा यहुदी जो योसेफ होता, हा त्याला खूप मोठा एक काउन्सिल मेंबर होता आणि तिथं त्यांनी उघडपणे प्रचार नाही केलेला आहे. परंतु आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये पुष्कळ लोक, मला सांगायचं आहे की पुष्कळ लोक मोठ्या पदावर आहेत, ते उघडपणे येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात का? आपलं जीवन ते बदलतात का? खूप गहन गोष्टी आहेत प्रियांनो. येशू ख्रिस्ताला उघडपणे स्वीकार करणं म्हणजे आपल्या जीवनाद्वारे आपण येशू ख्रिस्ताला प्रगट करतो का त्या समाजामध्ये, त्या आपल्या कामामध्ये, त्या आपल्या ऑफिसेसमध्ये, त्या आपल्या व्यवसायामध्ये. आज कित्येक लोक आज योसेफासारखे आहे की जुन्या जीवनामध्ये अजून
पण अजून जगत आहेत. ते वधस्तंभावरची प्रीती आज तुम्हाला सांगायची आहे की खरोखर योसेफाने आपलं जीवन त्या वधस्तंभाद्वारे परिवर्तन त्याचं झालेलं आहे आणि तो आता जुना राहिलेला नाही. त्याची एक नवी उत्पत्ती झालेली आहे. आपण पुढे बघतो की त्यांनी उघडपणे ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल, याचा अर्थ काय की कोणीतरी त्याला त्या क्रूस खांबावरतून त्याला काढायचं, कोणीतरी काढावं आणि त्याचं शरीर एका कबरेत ठेवायचं होतं. हे कोण करू शकेल? परमेश्वराने योजना केली की एक योसेफेला उभं केलं. आज परमेश्वर, प्रश्न विचारूया, आज माझं अस्तित्व काय आहे? राईज अप इन क्राइस्ट. माझं अस्तित्व काय आहे? की परमेश्वर माझा कसा उपयोग करून घेत आहे? परमेश्वराने योसेफाचा उपयोग करून घेतला आहे येशू ख्रिस्ताच्या शरीराला त्या कबरेत येण्यासाठी. आज मी परमेश्वराच्या कोणत्या उपयोगासाठी आज मी जीवन जगत आहे? अद्भुतरित्या, जसं मी सुरुवातीला सांगितले की अद्भुतरित्या परमेश्वराने योसेफाचा उपयोग केलेला आहे. आज आपण प्रार्थना करूया, त्याच्या जवळ जाऊया, त्याच्या वधस्तंभाचा संदेश स्वीकारूया, ती प्रीती स्वीकारूया आणि परमेश्वराला विचारूया की माझा उपयोग तुझ्यासाठी कसा होईल? आज माझा ज्ञानाचा उपयोग त्याच्या कार्यासाठी होत आहे का? आज माझ्या शरीराचा उपयोग, माझ्याकडे जो पैसा आहे, माझ्याकडे जी धनसंपत्ती आहे, माझ्याकडे अमुक गोष्टी आहे, मी त्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाती सोपवून माझा उपयोग त्याच्या कार्यासाठी कसा करू शकतो? प्रियांनो, खूप गहन विषय आहे. मला अजून खूप काही बोलायचं ह्या वधस्तंभावर, परंतु वेळ कमी आहे आणि मला तुम्हाला सांगू द्या की खरोखर परमेश्वराने योसेफाचा उपयोग या गोष्टीसाठी केलेला आहे. अभूतपूर्व गोष्टी आहे. अभूतपूर्वरित्या योसेफाचं नाव अरिमथा येथील योसेफ याचं नाव पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे, कारण त्यांनी आपलं जीवन परमेश्वरासाठी, येशू ख्रिस्तासाठी पुढे समर्पित केलेलं आहे. तो येशू ख्रिस्ताचा आता गुप्त शिष्य नसून आता त्यांनी उघडपणे येशू ख्रिस्ताचा तो प्रचार करत आहे, सुवार्ता करत आहे. आजही परमेश्वर आम्हाला सांगत आहे की उघडपणे त्याचा प्रचार करा. आज लॉकडाऊन मध्ये आपण आहोत. आपल्या जीवनाद्वारे जेव्हा लॉकडाऊन उघडेल प्रियांनो, तेव्हा आपण मुक्तपणे, आपण उघडपणे परमेश्वराचा वचनाचा आपण सुवार्ता करू शकतो का? माझं जीवन मी येशू ख्रिस्तासाठी कसं देऊ शकतो? माझं जीवन त्या वधस्तंभाला बघून मी कसं परिवर्तित करू शकतो? माझं जे जुनं जीवन होतं, जे चुकीचं होतं, जे वाईट गोष्टींमध्ये फसलेलं होतं, ते कसं काय मी आता नवीन जीवनामध्ये पदार्पण करू? या गोष्टींचा विचार करा प्रियांनो. या विचारांद्वारे मी खरोखर देवाला धन्यवाद देतो की ह्या विचारांद्वारे माझं जीवन बदललेलं आहे आणि मी पूर्णपणे येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि मी जितकं होईल तितकं मी येशू ख्रिस्ताच्या कार्यासाठी पुढे जात आहे. खरोखर देवबापा माझ्या जीवनाचा उपयोग करून घेत आहे, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. मी आशा आणि अपेक्षा करतो आणि ही प्रार्थना करतो की या संदेशाद्वारे, त्या वधस्तंभाद्वारे आपलं हे जीवन बदलावं. आपण छोटीशी प्रार्थना करूया. या वचनासाठी धन्यवाद देतो प्रभूजी, या सुंदरशा वचनाकरता, या सुंदरशा विचारांकरता. देवबापा परमेश्वरा, तू माझं जीवन बदललेले आहेस आणि या विचारांद्वारे माझ्या मंडळीचंही तू परिवर्तन करत आहेस. तो वधस्तंभ तू आम्हाला काय शिकवत आहे याचा आम्ही जाणीवपूर्वक विचार करावा. इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपून लहान विनंती येशू ख्रिस्ताच्या गुणाने पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मी खरोखर परमेश्वराला धन्यवाद देतो की त्यांनी माझा उपयोग त्याच्या वचनाच्या सेवेसाठी केला. त्याचप्रमाणे आमचे पाळक साहेब, त्यांचाही मी खरोखर मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आमची मीडिया टीम जी अहोरात्र कष्ट करत आहे की आपल्या मंडळीपर्यंत परमेश्वराचं वचन जावं, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे प्रभूमध्ये धन्यवाद करतो. मी आपले धन्यवाद करतो की आपण शांतपणे हे वचन ऐकलेलं आहे आणि खरोखर देवबापा आपल्या जीवनामध्ये कार्य करणारच आहे. त्यावेळेस मी विनंती करतो आपल्या पाळक साहेबांना की त्यांनी देवबापाचा आशीर्वाद आमच्यासाठी आणा. आपण देवबापाचा आशीर्वाद मागत आहोत आणि आता मेंढरांचा मान, मेंढपाळाला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन.
जेजो हा सेवनी अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.